भोपळ्याची भाजी खायचं म्हटलं की अगदी लहान मुलेच काय मोठेही नाक मुरडतात. तर आज आपण याच भोपळ्यापासून 8 दिवस टिकणारे प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकाल असे मऊसूद, गोडसर, टम्म फुगणारे पारंपरिक भोपळ्याचे घारके बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम भोपळ्याची घारके बनवण्यासाठी इथे मी या वाटीने मोजून 2 वाट्या इतका भोपळा जो आहे तो खिसून घेतलेला आहे. घारके बनवण्यासाठी इथे लाल भोपळा घेतला होता. यालाच आपण काशीफळ भोपळा असे म्हणतो. तर हा भोपळा जो आहे तुम्हाला भाजी मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल. भोपळा जो आहे तो आकाराने मोठा असतो. तुम्हाला हव्या तितक्या प्रमाणात हा भोपळा जो आहे तो विकत मिळून जाईल. तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतला होता. त्यातील मी तो भोपळा आधी स्वच्छ धुवून त्यातील बिया बाजूला काढून त्याचे साल काढून इथे खिसून घेतलेला आहे. काशीफळ भोपळाच इथे आपल्याला घारके बनवण्यासाठी वापरायचा आहे. ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. तर घारके बनवताना नेहमी अशा प्रकारे बारीकसर असा भोपळा खिसून घ्यायचा, जेणेकरून हा भोपळा पटकन असा शिजला जातो. तर आता हा भोपळ्याचा खीस जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यासाठी मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड केले आहे. तूप इथे गरम झाले आहे. यामध्ये आता खिसलेला सर्व भोपळा ॲड करून घेत आहे. तर आता या तुपावरती हा भोपळ्याचा खीस जो आहे तो मी छान असा 2 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घेत आहे, म्हणजेच परतवून घेत आहे. अशा प्रकारे बारीकसर असा भोपळा खिसून घेतल्यामुळे हा पटकन असा शिजला जातो. याला जास्त असा वेळ लागला जात नाही. तर आता आणखीन 2 ते 3 मिनिट आपल्याला हा भोपळा जो आहे तो छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. यासाठी यावरती एक मी ताट झाकण ठेवले आहे व गॅसची फ्लेम जी आहे इथे मी आता लो ठेवली आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर भोपळा जो आहे तो आपला छान असा मऊसूत शिजला गेला आहे. अजिबात कढईला चिकटला गेला नाहीये हा भोपळा. तो भोपळा जो आहे तो आपला छान असा इथे मऊसूत शिजून तयार आहे. तर फ्रेंड्स, भोपळे जे आहेत ते अनेक प्रकारचे असतात, परंतु पारंपरिक असे भोपळ्याचे घारके बनवण्यासाठी आपल्याला लाल भोपळा म्हणजेच एकदम पिकलेला काशीफळ भोपळाच वापरायचा आहे. तर अशा प्रकारे आपला भोपळा जो आहे ते शिजला गेला आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे 1 वाटी गूळ. तर इथे मी 2 वाटी भोपळ्याच्या खिसासाठी 1 वाटी गूळ जो आहे तो बारीक चिरून घेतला आहे. तर आता हा गूळ यामध्ये ॲड करून घेत आहे. तर इथे पाहू शकता गूळ जसा यामध्ये मिक्स होत आहे तसतसे हे भोपळ्याचे मिश्रण जे आहे ते पातळसर तयार होत आहे. तर इथे पाहू शकता गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला आहे व हे मिश्रण एकदम पातळ असे तयार झाले आहे. तर आता या गुळामध्ये आणखीन 1 ते 1.5 मिनिट छान असे आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. परंतु त्यापूर्वी इथे मी चवीनुसार पाव चमचा मीठ तसेच 1.5 चमचा विलायची पावडर ॲड केली आहे. इथे जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही बडीशोपची पावडर तसेच जायफळ पावडर ही ॲड करू शकता. ॲड केलेले सर्व साहित्य आता यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन 1.5 मिनिट हे मिश्रण जे आहे ते मी छान असे शिजवून घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला इथे पूर्णपणे आटवायचेही नाही. तर आता इथे पाहू शकता मस्त असा आपला भोपळा जो आहे तो गुळामध्ये शिजला गेला आहे. याचा गोडसर सुगंध पूर्ण घरभर दळवळत आहे. तर भोपळा इथे आपला पूर्णपणे शिजून छान असा तयार आहे. याचा कलरही फार छान असा दिसत आहे. तर आता इथे गॅस जो आहे तो मी बंद करून घेत आहे. व हे भोपळ्याचे जे मिश्रण आहे ते हे आपल्याला पूर्णपणे इथे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच आता आपल्याला घारक्याचे जे पीठ आहे ते मळून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता भोपळ्याचे सर्व मिश्रण थंड झाले आहे. ते एका परातीमध्ये मी काढून घेतले आहे. तर आता आपण घारके बनवण्यासाठी जे पीठ जे आहे ते मळून घेऊयात. तर आता या मिश्रणामध्ये मी सुरुवातीला ॲड करत आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. तर हे पीठ जे आहे ते आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेले आहे. यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे. सुरुवातीला पाव चमचा मीठ ॲड केले त्याच्या अंदाजानेच इथे मीठ ॲड केलेले आहे. तर आता हे पीठ जे आहे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी पीठ जे आहे ते मळून घेत आहे. तर इथे मला आणखीन थोडेसे पीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे, कारण हे मिश्रण जे आहे ते मला अजून पातळ असे वाटत आहे. त्यानुसार इथे मी आणखीन 1 वाटी पीठ घेतले होते. त्यातील पाव वाटी पीठ यामध्ये ॲड करून इथे एकदम छान असे मऊसूत घारके बनवण्यासाठी पीठ मळून घेतले आहे.
तर इथे पाहू शकता छान असे मऊसूत आपले घारग्यांचे पीठ मळून तयार आहे। आता हे 5 मिनिटे छान असे झाकून ठेवूयात, जेणेकरून हे छान असे मुरले जाईल। तर हे घारग्यांचे पीठ जे आहे ना जास्त असे घट्टसरही मळायचे नाही आहे आपल्याला। 5 मिनिटे झालेले आहेत, घारग्यांचे पीठ छान असे मुरले गेले आहे, म्हणजेच भिजले गेले आहे। आता लगेचच याचे आपण घारगे बनवून घेऊया। घारगे बनवण्यासाठी ना इथे मी पोळपटावरती तयार कणकेचा एक मोठा उंडा घेऊन याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतले आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे ना ते लाटताना पोळपटाला चिकटले जाणार नाही। तर आता इथे मी याची ना एक मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे, पाहू शकता। व इथे मी एक डब्याचे झाकण घेऊन ना इथे घारगे बनवून घेत आहे, असे छोटे छोटे। तुम्ही एक एक घारगेही लाटून घेऊ शकता, परंतु यामध्ये ना बराच वेळ जातो। अशा प्रकारे लाटल्यामुळे ना घारगे जे आहेत ना ते आपले पटापट तयार होतात। तर पाहू शकता इथे आपले छान असे घारगे बनवून तयार आहेत। इथे तुम्ही ग्लासचा वाटीचाही वापर करू शकता घारगे बनवण्यासाठी। घारगे जे आहेत ना ते जास्त जाडसर बनवायचे नाही तर खाताना ते जास्त चांगले लागले जात नाहीत। मध्यम जाडसर असे लाटून घ्यायचे। तर आता तयार करून घेतलेले सर्व घारगे जे आहेत ना ते आता इथे बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या कणकेपासूनही मी सर्व घारगे बनवून घेतले आहेत। तयार केलेले घारगे आता तळून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। तर आता इथे तेल गरम झाले आहे, गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे। फुल गॅसच्या फ्लेमवरती घारगे तळून घेत आहे। सुरुवातीला 2 घारगे जे आहेत ना ते तळण्यासाठी ॲड केले आहेत तेलामध्ये। पाहू शकता तेलामध्ये घारगे सोडताच मस्त असे टम्म फुगले गेले आहेत। घारगे जे आहेत ना ते नेहमी तळताना ना गॅसच्या फुल फ्लेमवर तळायचे, त्यामुळे ते छान असे चारही बाजूने एकसारखे सोनेरी रंगावरती टम्म असे तळले जातात। गॅसच्या मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तळले ना हे घारगे तर वातड असे तयार होतात। तर हे घारगे तळण्यासाठी जास्त असा वेळही लागला जात नाही। पाहू शकता दुसऱ्या बाजूने हे छान असे घारगे मस्त असे सोनेरी रंगावरती तळले गेले आहेत। तळलेले सर्व घारगे जे आहेत ना इथे मी बाजूला तेलामधून निथळून काढून घेत आहे। पाहू शकता अप्रतिम याला सोनेरी रंग आलेला आहे। मस्त असे हे घारगे आपले खाण्यासाठी इथे तयार झाले आहेत। अशाच प्रकारे ना इथे मी उरलेले सर्व घारगे जे आहेत ना ते तळून घेतले आहेत। मस्त असे हे टम्म फुगतात, 8 दिवस टिकतात, प्रवासामध्ये नेऊ शकाल किंवा मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही हे देऊ शकता। प्रवासामध्ये नेण्यासाठी ना छान असा एक उत्तम पर्याय आहे। तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। तर पाहू शकता छान असे टम्म फुगले होते हे घारगे आपले, तितकेच छान असे मऊसूत तयार झाले आहेत। तसेच चवीलाही अप्रतिम असे छान गोडसर हे घारगे लागतात। तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी ना मी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। पाहू शकता किती छान असे मऊसूत गोडसर टम्म फुगणारे इथे आपले घारगे तयार झाले आहेत। हे घारगे जे आहेत ना 8 दिवस पुष्कळ असे छान टिकतात। तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।